नमस्कार माझ्या प्रिय शिक्षक बंधू आणि भगिनींना, स्पर्धा परीक्षेतील आणि अखंड भारतातील माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रांनी मैत्रिणींना, मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांचा पाठनिहाय टेस्ट आम्ही बनणार बेस्ट या उपक्रमाच्या अंतर्गत मास्टरमाइंड करिअर अकॅडमीच्या व्यासपीठावरती सहर्ष असे स्वागत करीत आहे. आपण पाठनिहाय टेस्ट नावाच्या कोर्समध्ये इयत्ता 8वीला आहोत. इयत्ता 8वीच्या 5 टेस्ट तुम्हाला सोडवण्यासाठी पाठवल्या. इतिहास व नागरिक शास्त्र या विषयाच्या पहिल्या 5 धड्यांच्या टेस्ट तुम्हाला सोडवण्यासाठी पाठवल्या. त्यापैकी 4 पाठांचे विश्लेषणाचे लेक्चर सुद्धा तुम्हाला पाठवले. आणि हा 5व्या क्रमांकाचा पाठ सकाळी तुम्हाला टेस्ट सोडवण्यासाठी ऑनलाईन पाठवल्यानंतर तुमच्या अनेकांच्या शंका आल्या, समस्या सर याचं उत्तर हेच काय, याचं उत्तर तेच का, माझं हे उत्तर कसं चुकलं, याचं काय कारण आहे, अशा अनेक प्रश्नांचे मॅसेज रूपाने प्रश्न आले. या सर्व प्रश्नांचं तुमच्या शंकांचं समाधान आपल्या या टेस्टच्या विश्लेषणाच्या रूपानं होणार आहे. चला तर विश्लेषण करायला सुरुवात करूया. इयत्ता 8वी विषय इतिहास व नागरिक शास्त्र पाठ क्रमांक 5. पाठाचं नाव आहे सामाजिक व धार्मिक प्रबोधन. प्रश्न क्रमांक 1 सोडूया. टिंबटिंब यांनी टिंबटिंब रोजी टिंबटिंब प्रांतात ब्राह्मो समाजाची स्थापना केली. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली सर्वांना माहिती. ज्यांना आपण आधुनिक भारताचे जनक म्हणतो ते राजाराम मोहन रॉय. राजाराम मोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली. केव्हा केली? 1828, 20 ऑगस्ट 1828 मध्ये. आणि कोठे तर बंगाल प्रांतामध्ये ब्राह्मो समाजाची स्थापना झाली. कोलकात्यामध्ये ब्राह्मो समाजाची स्थापना झाली. ज्या ब्राह्मो समाजाला भारतातील पहिली राष्ट्रवादी चळवळ असं म्हणतात, ज्या ब्राह्मो समाजाला फर्स्ट व्हॉइस ऑफ इंडिया असंही म्हणतात, असा हा ब्राह्मो समाज. आणि या ब्राह्मो समाजा संदर्भात आलेला प्रश्न, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. राजाराम मोहन रॉय यांनी टिंबटिंब प्रथेविरोधात कार्य केले. मला खूप वेळा या प्रश्नावरती या राजाराम मोहन रॉय यांच्या नावाबद्दल अनेकांच्या चुका होताना पाहिल्या. मी बऱ्याच वेळा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेव्हा गेस्ट लेक्चरच्या माध्यमातून बाहेर जातो तेव्हा अगदी क्लास 1 क्लास 2 ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचंही जेव्हा मी त्यांना राजाराम मोहन रॉय यांचं नाव लिहा असं सांगतो, तेव्हा त्यांच्याकडून राजाराम मोहन रॉय यांचं नाव लिहित असताना बऱ्याच वेळा असं होतं, राजाराम मोहन रॉय. बघा काही जण तर असं लिहितेच, राजा राम मोहन रॉय, म्हणजे राजाराम मोहन रॉय 4 जिवलग मित्र होते असं त्यांना वाटत राजाराम मोहन रॉय. काही जण तर असं लिहितेत, राजाराम मोहन रॉय. सर तुम्हाला जिथं थांबायची ना तिथं तुम्हीच थांबा बा, काय आम्हाला माहिती नाही राजाराम मोहन रॉय. तर हे सर्व अशा प्रकारचं राजाराम मोहन रॉय यांचं असं नाव नाही. राजाराम मोहन रॉय यांचं पूर्ण नाव जर सांगायचं म्हटलं, त्यांच्या पूर्ण नावात राजा ही उपाधी आहे. त्यांचं स्वतःचं नाव आहे राममोहन. त्यांच्या वडिलांचं नाव आहे रमाकांत. मूळ आडनाव बॅनर्जी आहे, मात्र आता आपण रॉय असं म्हणतो, जी पदवी आहे त्यांच्या घराण्याला मिळालेली. अशा रीतीनं बऱ्याच जणांचं नावातच अशी गडबड होती. एक जण म्हणला, सर त्या राजाराम मोहन रॉय यांचं तर नावच घेऊ नका समोर. म्हणलं आपल्याला चिड. म्हणलं का? जर त्यांनी बालविवाह प्रथेच्या विरोधात काम केलं नसतं तर आता बालविवाह प्रथा जर असती तर आम्ही जोडीने क्लासला आलो असतो, शाळेत जोडीने आला असतो. आता काय कुणाच्या डोक्यात काय, पण अशा रीतीनं राजाराम मोहन रॉय यांच्याबद्दलच्या गमती जमती आहेत. तर प्रश्न दुसरा आहे, राजाराम मोहन रॉय यांनी टिंबटिंब प्रथे विरोधात कार्य केले. या प्रश्नावर अनेकांच्या शंका आल्या, सर असं कसं. बऱ्याच जणांचं मत होतं, सर वरील सर्व हा पर्याय बरोबर असायला पाहिजे, पण नीट समजून घ्या. खालील कोणत्या प्रथेविरोधात राजाराम मोहन रॉय यांनी काम केले? सती प्रथेच्या विरोधात बरोबर आहे. 1811 साली राजाराम मोहन रॉय यांचे मोठे बंधू जगमोहन यांचा मृत्यू झाल्यानंतर जगमोहन यांच्या पत्नीला आलोक मंजरी यांना समाजानं, त्यावेळेच्या लोकांना बळजबरीनं सती जायला भाग पाडल्या. त्यावेळेस राजाराम मोहन रॉय यांनी विरोध केला तर त्यांना झाडाला बांधून मार दिलाय.
आपल्या मोठ्या भावाच्या पत्नीला जिवंतपणे जाळल्याचा प्रसंग जेव्हा सतीच्या नावानं राजाराम मोहन रॉय यांनी पाहिला, तेव्हापासून त्यांनी डोक्यामध्ये ठरवलं की सती प्रथा बंद झालीच पाहिजे. राजाराम मोहन रॉय यांनी सती प्रथेचं वर्णन केलंय, शास्त्राच्या संमतीनं केलेला खून. आणि मग या प्रथेच्या विरोधात साऱ्या देशभरामध्ये प्रबंधी करून फिरून त्यांनी जनमत जाग केलं. त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्रामध्ये सती प्रथेच्या विरोधात जनमत जागृत करण्याचं काम केलंय नाना जगन्नाथ शंकर सेठ यांनी. झालं, सती प्रथा बरोबर आहे. राजाराम मोहन रॉय यांनी बालविवाह प्रथेच्या विरोधात सुद्धा काम केले. त्यानंतर पडदा पद्धतीच्या विरोधात सुद्धा काम केले. बर, आता प्रश्न विधवा विवाह. राजाराम मोहन रॉय यांनी विधवा विवाह या संकल्पनेवर काम केले, पण विधवा विवाह या प्रथेच्या विरोधात काम केलंय का? नाही. विधवा इथं काय, कोणत्या प्रथे विरोधात काम केलंय? तर विधवा विवाहासाठी काम केलंय. विधवा विवाह या प्रथे विरोधात नाही. म्हणून हे उत्तर आपलं होणार नाहीये. प्रश्न काय विचारला ह्या शब्द नीट पहा. म्हणून आपलं अ ब क असं उत्तर असणार, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हेच आपलं उत्तर आहे. नीट समजून घ्या. चला पुढे जायचंय. राजा राम मोहन रॉय यांनी टिंबटिंब या वृत्तपत्राद्वारे जनजागृती केली. पण राजाराम मोहन रॉय यांच्या नावाबद्दल पुन्हा एकदा सांगतो की इथं दुसरा अकबर, त्याला अबुनसर अकबर म्हणतात, त्याची बंद पडलेली पेन्शन वाढवून आणण्यासाठी राजदूत म्हणून, वकील म्हणून राजाराम मोहन रॉय इंग्लंडला गेले होते, तुम्हाला माहिती असेल. तेव्हा 1830 साली त्या दुसऱ्या अकबर मोगल सम्राटानं राजाराम मोहन रॉय यांना राजा ही उपाधी दिली. आणि राजाराम मोहन रॉय यांच्या आजोबांना, जे कृष्णचंद्र बॅनर्जी ज्यांचं नाव, जे त्यावेळेचा बंगालचा नवाब सिराजुद्दौलाच्या दरबारामध्ये नोकरी करत होते, आणि त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल बक्षीस म्हणून बंगालचा नवाब सिराजुद्दौलाने त्यांना रॉय ही उपाधी दिली. रॉय या शब्दाचा सुद्धा राजा असा अर्थ होतो. म्हणून राजाराम मोहन रॉय यांना परंपरेने मिळालेली उपाधी रॉय आणि त्यांना स्वतः मिळालेली राजा, अशी त्यांच्या नावामधल्या ह्या 2 उपाध्या लक्षात ठेवायच्या. त्यांचं मूळ आडनाव बॅनर्जी आहे. बर, प्रश्न असा आहे, राजाराम मोहन रॉय यांनी टिंबटिंब या वृत्तपत्राद्वारे जनजागृती केली. तर राजाराम मोहन रॉय हे राष्ट्रगोपतार दादाभाई नौरोजींचं आहे, गुजराती भाषेतलं ते नाही. ज्ञानप्रकाश मराठी भाषेमधलं तेही नाही. हिंदू प्रकाश मराठी भाषेमधलं म्हणजे महाराष्ट्रातलं तेही नाही. तर संवाद कौमुदी राजाराम मोहन रॉय यांनी 1821 4 डिसेंबर 1821 मध्ये बंगाली भाषेतील संवाद कौमुदी नावाचं वृत्तपत्र सुरू केलं होतं. अगदी याच्यानंतर सांगायचं झालं तर 1822 मध्ये त्यांनी मीरात उल अखबार नावाचं वृत्तपत्र चालवलं. मीरात उल अखबार हे फारसी भाषेमधलं होतं, लक्षात राहू द्या, फारसी भाषेमध्ये. याचबरोबर त्यांनी ब्राह्मो समाजाचं मुखपत्र ब्रह्मॅनिकल मॅगझिन हे वृत्तपत्र सुद्धा चालवलेलं आहे. याचबरोबर त्यांनी द बेंगॉल हेरॉल्ड नावाचं वृत्तपत्र सुद्धा चालवलेलं आहे. म्हणजे 19व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये ज्या काळात भारतामध्ये वृत्तपत्र किंवा अशा प्रकारच्या सुधारणांचं काम सुरूच नव्हतं, अशा काळात राजाराम मोहन रॉय यांनी इतके वृत्तपत्र आणि अशा मोठ्या लेवलला सुधारणेचं काम सुरू केलं होतं. म्हणून तर राजाराम मोहन रॉय यांना आधुनिक भारताचे जनक म्हणतात, सत्यशोधन क्षेत्रातील कोलंबस म्हणतात, बंगाली गद्याचे जनक म्हणतात, बंगाली ध्रुपदाचे जनक म्हणतात, आणि भारतातील वृत्तपत्राचे जनक सुद्धा राजाराम मोहन रॉय यांनाच म्हणतात. अशा रीतीनं आपल्या प्रश्न क्रमांक 3चं पर्याय क्रमांक 3 असं उत्तर आहे. पुढे जाऊया. दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी इसवी सन टिंबटिंब साली टिंबटिंब येथे परमहंस सभेची स्थापना केली. दादोबा पांडुरंग तरखडकर ह्या 3 तरखडकर बंधूंपैकीचे एक, ज्यांनी मराठी व्याकरणाचं पुस्तक लिहिलंय, मोठं संशोधन केलंय, म्हणून त्यांना आपण मराठी व्याकरणाची पाणिनी म्हणतो. याच दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी
परमहंस सभेची स्थापना कोठे आणि केव्हा केली असा साधा सोपा प्रश्न आहे. तर दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी 1848 मध्ये मुंबई या ठिकाणी परमहंस सभेची स्थापना केली. हा प्रश्न जेव्हा जेव्हा परीक्षेला आला तेव्हा तेव्हा मुलांची गफलत झाली. परमहंस म्हटलं की स्वामी विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण परमहंस मुलांना आठवतात, आणि मग रामकृष्ण परमहंसांच्या नावाची संस्था आहे का काय असं वाटतं. आणि त्यामुळे या संस्थेचे संस्थापक मुलं स्वामी विवेकानंद असं उत्तर देतात, तर नाही. परमहंस सभेची स्थापना दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी केलेली आहे 1848 मध्ये मुंबईमध्ये. म्हणजे आपलं उत्तर पर्याय क्रमांक 2 क्लिअर झालं. मात्र हा पर्याय सुद्धा नीट लक्षात राहू द्या. 1844 मध्ये सुरत या ठिकाणी दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी मानव धर्म सभेची स्थापना केलेली आहे. मानव धर्म सभा, नीट लक्षात घ्या, समजून घ्या. झालं. खालीलपैकी प्रार्थना समाजाविषयी योग्य विधान कोणते नाही? कोणते नाही नीट समजून घ्या. पहिलं काय, परमहंस सभा विसर्जित झाल्यानंतर प्रार्थना समाजाची स्थापना झाली, बरोबर आहे. 1848 मध्ये स्थापन झालेली परमहंस सभा लवकरच विसर्जित झाली, तिचा शेवट झालाय, सांगता झाली. बरं, आणि त्यानंतर प्रार्थना समाजाची स्थापना कधी झालेली? 31 मार्च 1867. अगदी बरोबर. याचा अर्थ हे विधान बरोबर आहे. विधान बरोबर आहे, मात्र आपल्याला विधान कोणतं बरोबर नाही असं पाहायचंय. परमहंस सभेच्या सदस्यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली हे सुद्धा बरोबर आहे. परमहंस सभेचे सदस्य जे होते दादोबा पांडुरंग तरखडकर यांच्या सहित अनेक जण, आणि त्यांच्याच पैकी प्रार्थना समाजाची स्थापना तुम्हा सर्वांना माहिती आहे दादोबा पांडुरंग तरखडकर यांचे भाऊ आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी केलेली आहे मुंबईमध्ये. म्हणजे हे विधान सुद्धा बरोबर आहे. तिसरं विधान, डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर हे प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष, ते संस्थापक आणि पहिले अध्यक्ष, हे वाक्य सुद्धा बरोबर. न्यायमूर्ती रानडे डॉक्टर भांडारकर यांनी प्रार्थना समाजाची कार्य पुढे चालवले. ओके, हे विधान सुद्धा बरोबर आहे. न्यायमूर्ती रानडे तुम्हाला माहिती असतील की ज्यांनी प्रार्थना समाजाच्या प्रचार आणि प्रसारासाठी एकेश्वर निश्चितांची कैफियत नावाचा ग्रंथ लिहिला. दुसऱ्या बाजूला डॉक्टर भांडारकर यांना प्रार्थना समाजाचे वैचारिक संस्थापक म्हणतात. प्रार्थना समाजाचा वैचारिक पाया डॉक्टर भांडारकर यांनी घातला असं म्हणतात. अशा रीतीने चारही विधानं बरोबर आहेत. म्हणजे चारही विधानं बरोबर आहेत. आपल्याला चुकीचं शोधायचं होतं, एकही नाही, म्हणून आपलं उत्तर इथं आहे पर्याय क्रमांक 4 वरील पैकी नाही. झाला. अशा रीतीनं 31 मार्च 1867 साली ज्या प्रार्थना समाजाची मुंबईमध्ये आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी स्थापना केली, ज्या प्रार्थना समाजाचं मुखपत्र सुबोध पत्रिका होतं, या प्रार्थना समाजाबद्दलची एवढी माहिती आपल्याला लक्षात ठेवायची 8वीच्या पुस्तकात आहे. पुढे जाऊया. टिंबटिंब समाजाचे सदस्य टिंबटिंब यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना केली. ओके, डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना 1906 रोजी मुंबईमध्ये झाली. कोणी केली? विठ्ठल रामजी शिंदे. म्हणजे आपल्याला उत्तर इथे मिळालं, विठ्ठल रामजी शिंदे. विठ्ठल रामजी शिंदे डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना करण्याच्या अगोदर प्रार्थना समाजाचं काम करत होते. म्हणजे आपलं उत्तर मिळालं पर्याय क्रमांक 2 झालं. नारायण गणेश चंदावरकर यांच्या अध्यक्षतेखाली वी रा शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना दलित पतितांच्या अस्पृश्यांच्या उद्धारासाठी केली. पुढे या संस्थेचा ताबा बाबासाहेब आंबेडकर आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांनी घेतलाय. आणि या संस्थेच्या 1935 मध्ये नाशिकमधील येवले या ठिकाणी भरलेल्या परिषदेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केली होती. हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही, अशा प्रकारची घोषणा ही याच संस्थेच्या अधिवेशनामध्ये झालेली, परिषदेमध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये झाली. चला, प्रश्न क्रमांक 6चं उत्तर क्लिअर झालं. आता आपण पुढे जाऊया. महात्मा फुल्यांनी इसवी सन टिंबटिंब मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली. झालं. सत्यशोधक समाजाच्या स्थापनेचं साल विचारला. ज्या सत्यशोधक समाजाला महाराष्ट्रातील राष्ट्रवादी चळवळ, पहिली राष्ट्रवादी चळवळ म्हणतात. भारतातील पहिली राष्ट्रवादी चळवळ म्हणजे ब्राह्म समाज, आणि महाराष्ट्रातील पहिली राष्ट्रवादी चळवळ म्हणजे सत्यशोधक समाज. अशा सत्यशोधक समाजाची स्थापना दलित पतितांच्या उद्धारासाठी महात्मा फुल्यांनी केव्हा केली? तर 24 सप्टेंबर 1873 मध्ये स्थापना केलेली. 24 सप्टेंबर 1873. या सत्यशोधक समाजाचं मुखपत्र दीनबंधू नावाचं वृत्तपत्र आहे.
या सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ आहे सार्वजनिक सत्यधर्म. महात्मा फुल्यांनी लिहिलेल्या 2 ग्रंथांमध्ये या सत्यशोधक समाजाचं वर्णन आहे. एक सार्वजनिक सत्यधर्म आणि दुसरा म्हणजे गुलामगिरी. या सत्यशोधक समाजाचं एक बोधवाक्य होतं, ब्रीदवाक्य होतं, काय सर्व साक्षी जगतपती त्याशी नको मध्यस्थी. या सत्यशोधक समाजाचे 3 मूलतत्व होते. एक परमेश्वर हा एकच आहे, एकेश्वर. दुसरा परमेश्वराची भक्ती करण्यासाठी मध्यस्थाची, दलालाची, बटभिक्षुकाची गरज नाही, दुसरं तत्व. आणि तिसरं तत्व होतं व्यक्तीचं श्रेष्ठत्व त्याच्या जाती धर्मावरून ठरत नसून त्याच्या गुणकर्मावरून ठरतं. त्याला अशा रीतीने हा सत्यशोधक समाज. महात्मा फुल्यांच्या काळामध्ये सत्यशोधक समाजाचं नेतृत्व महात्मा फुल्यांकडे होतं. या सत्यशोधक समाजातील महिलांचं नेतृत्व सावित्रीबाईंकडे होतं. महात्मा फुल्यांच्या मृत्यूनंतर 1890 ते 97 या सत्यशोधक समाजाचं नेतृत्व सावित्रीबाईंकडे गेले. त्यानंतर मग अनेक सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्यांनी, मग त्यामध्ये डॉक्टर विश्रामरामजी घोले असतील, नारायण मेघाजी लोखंडे असतील, कृष्णराव भालेकर असतील, यांनी हे सत्यशोधक समाजाचं काम केले. मात्र सरतेशेवटी या सत्यशोधक समाजाचं विलिनीकरण, विसर्जन हे राष्ट्रीय सभेमध्ये झालेलं आहे, हे सुद्धा विसरायचं नाही. चल जाऊया पुढे. वेगळा पर्याय ओळखा. काय दिले? 4 पर्याय दिले. त्यामध्ये काय पहा, ब्राह्मणांचे कसब, गुलामांचे राष्ट्र, गुलामगिरी, शेतकऱ्यांचा असून, म्हणजे ग्रंथांची नाव आहेत. या ग्रंथांच्या नावापैकी गुलामगिरी, ब्राह्मणांचे कसब आणि शेतकऱ्यांचा असून हे महात्मा फुल्यांचे आहेत. मात्र गुलामांचे राष्ट्र नावाचा ग्रंथ हा गोपाळ गणेश आगरकरांचा आहे. याचा अर्थ आपलं उत्तर स्पष्ट झालं, गुलामांचा राष्ट्र. गोपाळ गणेश आगरकरांनी भारतीयांच्या आळशी वृत्तीवर त्यांच्या कोणत्या ग्रंथामध्ये टीका केली, तर त्या ग्रंथाचं नाव आहे गुलामांचे राष्ट्र. झालं. अशा रीतीनं 8चं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. पुढे जाऊया. स्वामी दयानंद सरस्वती यांनी टिंब रोजी आर्य समाजाची स्थापना केली. लोकमान्य टिळकांच्या अगोदर स्वराज्य या संकल्पनेची घोषणा करणारी स्वामी दयानंद सरस्वती. आत्ताच्या गुजरात राज्यामध्ये टंकारा नावाचं त्यांचं काठियावाड नावाच्या संस्थानातलं गाव. ज्यांनी आपल्याला वेदांकडे चला, वेदांची शिकवण दिली, अशा प्रकारचे वेदांकडे चला अशा प्रकारचं आवाहन केलं. या स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली. हे त्यांचं खूप मोठं काम आहे. या आर्य समाजाची स्थापना केव्हा झाली, तर 7 एप्रिल 1875 रोजी मुंबईमध्ये स्वामी दयानंद सरस्वती यांनी या संस्थेची स्थापना केली. स्वामी दयानंद सरस्वती यांचं मूळ नाव आहे मूळ शंकर. हा सुद्धा प्रश्न परीक्षेला येऊन गेलाय. विष प्रयोग करून स्वामी दयानंद सरस्वती यांची हत्या केलेली आहे. हा सुद्धा प्रश्न परीक्षेला येऊन गेलेला आहे. चला, अशा रीतीनं प्रश्न क्रमांक 9चं उत्तर आपलं क्लिअर झालं. पर्याय क्रमांक 2 नंतर जाऊया. स्वामी विवेकानंदांचे गुरु कोण? स्वामी विवेकानंद ज्यांचं खरं पूर्ण नाव आहे नरेंद्र विश्वनाथ दत्त. कोलकात्याचं हे घराणं आणि त्यांच्या आईचं नाव भुवनेश्वरी देवी आहे. पूर्ण नावात वडिलांचं नाव आपल्याला सापडलं विश्वनाथ बाबू. अशा स्वामी विवेकानंदांच्या गुरूंचं नाव परीक्षेला विचारलंय. रामकृष्ण परमहंस हे त्यांच्या गुरूंचं नाव आहे. चला पुढे जाऊया. आर्य समाजाचे ब्रीदवाक्य काय? स्वामी दयानंद सरस्वती यांनी भारतीयांना जे आवाहन केलं होतं तेच आर्य समाजाचं ब्रीदवाक्य आहे, बोधवाक्य आहे. कोणतं? वेदांकडे चला. पर्याय क्रमांक 1. खेड्याकडे चला महात्मा गांधीजींनी आवाहन केलं होतं. याच्यानंतर 4था पर्याय यत्र विश्वभवती एक निडम. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी 1921 मध्ये आपलं स्वप्न साकार करण्यासाठी, संपूर्ण विश्वाला विश्वबंधुत्वाची शिकवण देण्यासाठी विश्वभारती नावाच्या विद्यापीठाची स्थापना केली. आणि या विश्वभारती नावाच्या विद्यापीठाचं बोधवाक्य ब्रीदवाक्य आहे यत्र विश्वभवती एक निडम. झालं आर्य समाज. या आर्य समाजाचं मुखपत्र विचारलं तर आर्य समाजाचं मुखपत्र आहे सत्यार्थ प्रकाश. सत्यार्थ प्रकाश. या आर्य समाजाची 1918 रोजी राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूरमध्ये स्थापना केली होती. हे सुद्धा विसरायचं नाही. याच आर्य समाजाकडे राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूरमधील राजाराम हायस्कूल, राजाराम कॉलेज आणि प्रशिक्षण शाळा चालवण्यासाठी दिले होते 1918 मध्येच. चला, आर्य समाजाबद्दलचं हा प्रश्न पाहिल्यानंतर पुढे जाऊया.
स्वामी विवेकानंदांनी इसवी सन टिंब रोजी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. म्हणजे रामकृष्ण मिशनच्या स्थापनेबद्दलचं साल आले. सोपी माहिती आहे, मात्र रामकृष्ण मिशन आणि रामकृष्ण मठ, त्याचबरोबर बेलूर मठ, अशा 2-3 संस्था सारख्या नावाच्या आहेत. कन्फ्युजन होतं आणि म्हणून आपण इथं फसतो. पहिली गोष्ट लक्षात राहू द्या की 1881 रोजी स्वामी विवेकानंद आपल्या गुरूंना भेटलेत. त्यानंतर त्यांनी गुरूंकडून संन्यासाची दीक्षा घेतली आणि गुरूंचा मृत्यू 1886 मध्ये झालाय. रामकृष्ण परमहंसांचा मृत्यू 1886 मध्ये झाल्यानंतर त्याच वर्षी स्वामी विवेकानंदांनी त्यांच्या नावाचा मठ स्थापन केलाय, रामकृष्ण मठ. तो कुठं स्थापन केलाय तर तो स्थापन केलाय वराहनगर नावाच्या ठिकाणी, कलकत्त्याजवळ. मात्र रामकृष्ण मिशन जर विचारले तर 1897 साली रामकृष्ण मिशनची स्थापना केली कलकत्त्यामध्ये, रामकृष्ण मिशनची. 1892 मध्ये बेलूर मठाची स्थापना केली. जिथं स्वामी विवेकानंदांचा मृत्यू झाला त्या बेलूर मठाची स्थापना सुद्धा स्वामी विवेकानंदांनीच केली. अशा रीतीनं विवेकानंदांसंदर्भात या 2-3 संस्था नेहमी येतात. त्यात रामकृष्ण मठ, रामकृष्ण मिशन या 2 नावामध्ये सारखेपणा असल्यामुळं कन्फ्युजन होऊ शकतं. चला, आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आपल्याला मिळालं. जाऊया पुढे. स्वामी विवेकानंदांनी इसवी सन 1893 मध्ये टिंब येथील विश्व धर्म परिषदेत हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व केले. आता आपल्याला नुसतं साल काय, तारीख सांगतो. 11 सप्टेंबर 1893 रोजी स्वामी विवेकानंदांनी जागतिक लेवलची जी परिषद भरली होती त्याला आपण विश्व धर्म परिषद म्हणतो. कुठं तर अमेरिकेतील शिकागो परिषदेमध्ये. अमेरिकेतील शिकागो परिषदेमध्ये इथं हिंदू धर्माचं प्रतिनिधित्व केलंय. आपल्या भाषणानं साऱ्या जगाला संमोहित करून ठेवलंय. सारं जग स्वामी विवेकानंदांच्या वक्तृत्वामुळं, भाषणामुळं प्रभावित झालं होतं. त्यातलं एक पहिलं वाक्य ते अत्यंत प्रभावी. काय वाक्य होतं? माय डिअर ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका. माझे प्रिय अमेरिकन बंधू आणि भगिनींनो, अशा प्रकारचं वाक्य होतं स्वामी विवेकानंदांचं. म्हणजे भारतच नाही तर जगातल्या स्त्री पुरुषांना भाऊ आणि बहिणी मानण्याची ताकद आपल्या भारताच्या संस्कृतीमध्ये आहे, लक्षात राहू द्या. आणि आम्ही मात्र प्रतिज्ञा म्हणत असताना असं म्हणतो, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. कंसात हा बहादर म्हणतो, एक सोडून. एक वक्ता असं म्हणत होता, या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या माझ्या बंधूंनो आणि या बंधूंच्या भगिनींनो, आता काय म्हणावं याला, धरून रेटावं, वागता म्हणावं का वागता म्हणावं. जरा विनोदाचा भाग सोडला तर आपल्या प्रश्नाचं उत्तर सापडलेलं आहे. पर्याय क्रमांक 3. चला पुढे जाऊया. स्वामी विवेकानंदांनी भारतातील तरुणांना टिंब हा संदेश दिला. नेहमी येणारा प्रश्न आहे, शिका, उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्ती होईपर्यंत थांबू नका, असा संदेश दिलाय स्वामी विवेकानंदांनी. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर क्लिअर. ते म्हटलं की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. म्हणजे 20 जुलै 1924 रोजी बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारणी सभा नावाची संस्था स्थापन केली होती. त्या संस्थेचं ते ब्रीदवाक्य, बोधवाक्य. इथं पर्याय क्रमांक 2 तुम्हाला दिसतंय, चळवळ करा, चळवळ करा, अखंड चळवळ करा. 1906 साली राष्ट्रीय सभेचं अधिवेशन भरलं होतं कलकत्त्याला. अधिवेशनाचे अध्यक्ष ते दादाभाई नौरोजी. दादाभाई नौरोजींनी या अधिवेशनातून अध्यक्षीय भाषण करत असताना भारतीयांना आवाहन केलं होतं, चळवळ करा, चळवळ करा, अखंड चळवळ करा. हे दादाभाईंचं बोधवाक्य झालं. पुढे नियोजन करा अथवा नष्ट व्हाल. 1934 साली म्हैसूर संस्थानचे दिवाण एम विश्वेश्वरय्या, ज्यांचा जन्मदिन आपल्या भारतामध्ये राष्ट्रीय अभियंता दिन, नॅशनल इंजिनियर डे म्हणून साजरा केला जातो. एम विश्वेश्वरय्या यांनी एक पुस्तक लिहिलं होतं, प्लॅन इकॉनॉमी फॉर इंडिया. आणि या पुस्तकामध्ये त्यांनी भारतासाठी भारतीयांना आवाहन केलं होतं, प्लॅन ऑर पेरिश, म्हणजे नियोजन करा अथवा नष्ट व्हाल. हे त्यांचं बोधवाक्य झालं. 4थ्या क्रमांकाचं वाक्य आहे, इष्ट असेल ते बोलेल, साध्य असेल ते करेल. दिनांक 15 ऑक्टोबर 1887 रोजी गोपाळ गणेश आगरकरांनी केसरीच्या संपादक पदाचा राजीनामा दिला. आणि बरोबर 1 वर्ष पूर्ण व्हायला 10 दिवस बाकी असताना, म्हणजे 25 ऑक्टोबर 1887 ला राजीनामा दिला आणि 15 ऑक्टोबर 1888 ला त्यांनी त्यांचं वैयक्तिक सुधारक नावाचं वृत्तपत्र सुरू केलं गोपाळकृष्ण गोखले यांच्या मदतीनं. आणि या वृत्तपत्राच्या पहिल्या दिवशी मुखपृष्ठावर त्यांनी लेख लिहिला होता. हा लेख होता, इष्ट असेल ते बोलेल, साध्य असेल ते करेल.
आणि हा इतका गाजला की ते त्यांचं ब्रीदवाक्य बनलं, बोधवाक्य बनलं. चला, आपल्या 14व्या क्रमांकाच्या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 1 उत्तर एवढं तर क्लिअर झालं. पुढे, खालीलपैकी शीख समाजातील सुधारणा चळवळी किंवा संस्था कोणत्या आहेत? खरं तर शीख समाजामध्ये अनेक सुधारणा चळवळी झाल्या, मात्र इथं आपल्याला पर्यायापैकी ओळखायच्यात. त्याच्यामध्ये पहिला पर्याय काय पहा, मिस्ल म्हणजे काय? उत्तर भारतामध्ये निर्माण झालेल्या अस्थिरतेमुळे, अस्थिरता काय निर्माण झाली होती? उत्तर भारतामध्ये नेहमीच परकीय आक्रमण व्हायचे आणि त्यामुळं अस्थिरता निर्माण झाली आणि तिथं छोटे छोटे 12 राज्य निर्माण झाले होते. अशा 12 राज्यांना, छोट्या छोट्या 12 राज्यांना मिस्ल म्हणतात. म्हणजे आपलं हे उत्तर नाही. याच्यानंतर पुढे बा, सिंग सभा नावाचं उत्तर पर्याय. तर सामाजिक सुधारणेसाठी सिंग सभा नावाची संस्था काम करत होती, म्हणजे हे बरोबर आहे. यानंतर शीख समाजामध्ये सामाजिक सुधारणा व्हावेत यासाठी अकाली चळवळी सुद्धा, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आणि 3 आपलं उत्तर आहे. याचा अर्थ पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर आहे. पर्याय 2 आणि 3 बरोबर. पुढे, लोकहितवादी कोणाला म्हणतात? हा प्रश्न अतिशय सोपा आहे. लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांना म्हणतात. गोपाळ हरी देशमुख पर्यायच नाही. याचाच अर्थ आपला पर्याय आहे वरीलपैकी नाही. कोण? गोपाळ हरी देशमुख, विसरू नका. यांना लोकहितवादी म्हणतात. चला पुढे, टिंबटिंब या वर्षी महात्मा फुले यांनी पुणे येथील भिडेवाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा सुरू केली. हा कॉमन प्रश्न आहे, नेहमी येणारा प्रश्न आहे, सर्वांना माहिती. दिनांक 1 जानेवारी 1848 रोजी महात्मा फुले यांनी पुण्यातील तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा सुरू केली. अगदी अर्थातच या महात्मा फुल्यांच्या शैक्षणिक कार्याचं प्रेरणास्थान म्हणजे अहमदनगरमधील मिशनऱ्यांच्या शाळा. ज्या मिशनऱ्यांच्या शाळा आजही वेगळ्या रूपात का होईना सुरू आहेत. मग नगरमध्ये झोपडी कॅन्टीनच्या पाठीमागं सेंट मोनिका अध्यापक विद्यालय, म्हणजे त्यावेळेस ती मिशनऱ्यांची शाळा. त्याचबरोबर पत्रकार चौकातून तारकपूर स्टँडकडे जात असताना डाव्या हाताला आज सेंट सेव्हियर्स हायस्कूल नावाचं हायस्कूल आहे, शाळा आहे. ती सुद्धा त्यावेळेसची मिशनऱ्यांची शाळा. ख्रिश्चन धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सुरू केलेल्या या 2 संस्था महात्मा फुल्यांनी पाहिल्या होत्या. त्यामध्ये जाती धर्म भेद विरहित शिक्षण दिलं जात होतं आणि या शाळा पाहिल्या आणि महात्मा फुल्यांनी आपलं शैक्षणिक कार्य सुरू केलं. चला, आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर क्लिअर झालं. पहिली शाळा 1848. मात्र एक गोष्ट लक्षात राहू द्या, 1848 मध्ये, मग मे 1848 मध्ये मुंबईमध्ये देखील अशाच प्रकारे मुलींची पहिली शाळा सुरू केली होती. ती मात्र नाना जगन्नाथ शंकर सेठ यांनी सुरू केली होती. महात्मा फुल्यांची शाळा यांच्या अगोदरची आहे, म्हणून भारतातील मुलींची पहिली शाळा महात्मा फुल्यांची. मात्र तुम्हाला प्रश्न आला, मुंबईमध्ये मुलींची पहिली शाळा कोणी सुरू केली? तर ती नाना जगन्नाथ शंकर सेठ 1848. महात्मा फुले यांनी टिंबटिंब यांच्या घरात बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. त्या काळामध्ये बालविवाह प्रथा असायची, लहानपणीच लग्न व्हायचे. त्याचबरोबर मृत्यूदर पण खूप असायचे. जर बायकोचा मृत्यू झाला तर पुरुष दुसरं लग्न करायचा, तिसरं करायचं, चौथं करायचं. आजही करतो, तुम्हाला सांगायची गरज नाही. कारण काही बी असतात. ह्या लेकरांना आई नाही, त्यांच्याकडे बघून मला कसं तरी वाटतं, मग हा दुसरी करतो, तिसरी करतो. तर आपल्याकडे पुरुष प्रधान संस्कृती असल्या कारणानं असं चालायचं आणि आजही चालतंय. मात्र जर पुरुषाचा म्हणजे पतीचा मृत्यू झाला आणि स्त्री विधवा झाली तर तिला दुसरं तिसरं लग्न करायची व्यवस्था त्यावेळेस नव्हती. आज सामाजिक व्यवस्था नाही म्हणलं तरी काय अडचण नाही. मग अशा वेळेस काय व्हायचं, ती स्त्री लहानपणीच विधवा झाली. जेव्हा ती तरुण व्हायची, तरुण वयामध्ये चुकून वाकडं पाऊल पडून ती गरोदर व्हायची, त्यावेळेस तिला जननिंदेपायी एक तर तिच्या बाळाला गुपचूप मारावं लागायचं, नाही तर तिला मारावं लागायचं. आणि अशा रीतीनं या लहान लहान मुलांच्या हत्या टाळण्यासाठी भारतातील पहिली बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले महात्मा फुल्यांनी 1863 साली. आणि आपल्याला प्रश्न विचारलाय, कोणाच्या घरी सुरू केलं? गायकवाड भिडे चिपळूणकर नाही, त्यांनी त्यांच्या स्वतःच्या वाड्यात सुरू केलं होतं. याचा अर्थ वरीलपैकी नाही हा पर्याय. पर्याय क्रमांक 4. अतिशय जोखमीचं काम होतं, अतिशय जबाबदारीचं काम होतं, स्त्रियांच्या बाळंतपणाशी निगडीत काम होतं. महात्मा फुल्यांनी, सावित्रीबाईंनी स्वतःच्या घरी सुरू केलं होतं आणि याची संपूर्ण जबाबदारी सावित्रीबाई फुले पार पाडत. तुम्हाला माहिती असेल, याच बालहत्या प्रतिबंधक गृहामध्ये 1865 साली
1865 मध्ये काशीबाई नावाची एक ब्राह्मण विधवा प्रसूत झाली. तिचा मुलगा यशवंत काही दिवसानं ज्योतिबांनी सावित्रीबाईंनी दत्तक घेतला, त्याचं उच्च शिक्षण केलं, त्याला डॉक्टर बनवलं, त्याचं लग्न लावून दिलं. हे सगळी गोष्टी तुम्हाला माहिती आहे. अशा रीतीनं बालहत्या प्रतिबंधक गृह ही नावाची संस्था फार महत्त्वाची आहे. तिच्यावर नेहमी प्रश्न परीक्षेला विचारले जातात. चला जाऊया पुढे. विधवा विवाहाला मान्यता मिळवून देण्यासाठी खालीलपैकी टिंबटिंब यांचे कार्य उल्लेखनीय आहे. विधवा विवाहाला मान्यता देण्यासाठी तुम्हाला अगोदर सांगतो की 1856 साली यावरील पर्यायामधल्या काही लोकांच्या कार्यामुळं, विशेषतः पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या प्रयत्नामुळे डलहौसीनं, तुम्ही त्याला लॉर्ड डलहौसी म्हणता, या डलहौसीनं विधवा पुनर्विवाहाचा कायदा केला. म्हणजे विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. अजून थोडंसं सांगतो. 1917 साली कोल्हापूरमध्ये अशाच प्रकारचा विधवा पुनर्विवाहाचा कायदा राजर्षी शाहू महाराजांनी केला. कोल्हापूरमध्ये कायदा 17ला झाला. आपल्या देशात डलहौसीनं केलेला कायदा 1856ला झाला. आणि याने हा कायदा करत असताना जनमत जागृत करायचं काम कोणी केलं होतं असं या प्रश्नातून विचारायचं. मग यामध्ये पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर बरोबर आहेत, विष्णुशास्त्री पंडित बरोबर आहे, वीरेशलिंगम पंतोलू बरोबर आहेत. तुम्हाला लक्षात ठेवायला बघा, हे पंडित आहेत, हे पंडित आहेत आणि हे पंडित नाही पण पंतोलू असं नावामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं. इथं चौथा पर्याय आहे गांधीजी. तर गांधीजींनी विधवा विवाहासाठी या सुरुवातीच्या काळामध्ये अशा प्रकारचं काही काम केलेलं नाहीये. म्हणून क आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. चला पुढे जाऊया आपण. टिंबटिंब यांनी मुंबई येथे देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली. तर तुम्हाला माहिती असेल की अशा प्रकारे देवदासी, देवाची दासी किंवा मुरळी नावाचा जो प्रकार आहे, हा प्रकार देवाच्या नावानं, म्हणजे मुलीचा जन्मच हा अमंगल मानला जायचा. म्हणून तर स्त्री भ्रूण हत्या व्हायची आणि आजही सुरू आहे. जर भ्रूण हत्या करताच आली नाही, तिचा जन्म झाला, तर तिला देवाला सोडून देणं म्हणजे किती दुर्दैवाची गोष्ट आहे. आज शेळ्या, मेंढ्या, जनावरं देवाला सोडून दिल्या जातात, तसे एकेकाळी स्त्रियांना सोडून दिले जायचे. आणि मग अशा मुरळी प्रतिबंधेसाठी मुरळी प्रथेच्या विरोधात चळवळ सुरू केली होती जेजुरीमध्ये 1908ला. आणि त्या चळवळीला ताकद निर्माण झाल्यानंतर 1910 साली मुंबईमध्ये देवदासी प्रथेविरुद्ध किंवा मुरळी प्रतिबंधक परिषद भरवली आणि ती विठ्ठल रामजी शिंदे यांनी भरवली. पर्याय क्रमांक 3. चला जाऊया पुढे. स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणाचा आहे? स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ तुम्हा सर्वांना माहिती असेल, ताराबाई शिंदे यांचा हा ग्रंथ आहे. पुढे टिंबटिंब यांनी पुण्यात अनाथ बालिकाश्रम सुरू केलाय. हा प्रश्न खूप वेळा आलाय. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी 1896 मध्ये अनाथ बालिकाश्रम या संस्थेची स्थापना विधवांसाठी केलेली आहे. म्हणजेच आपला पर्याय क्रमांक 2 आहे, धोंडो केशव कर्वे. धोंडो केशव, महर्षी धोंडो केशव कर्वे, ज्यांना भारतरत्न या पुरस्कारानं भारत सरकारनं सन्मानित केलेले आहे. अनाथ बालिकाश्रम मंडळी या संस्थेवर खूप प्रश्न येतात. त्यामुळं अनाथ बालिकाश्रम मंडळी किंवा धोंडो केशव कर्वे यांच्या जीवन चरित्रावर जे आपले लेक्चर आहे, जो आपला व्हिडिओ आहे, तो काळजीपूर्वक पहा, जेणेकरून तुम्हाला ही संस्थाच नव्हे तर कर्व्यांच्या सर्व संस्था, सर्व वृत्तपत्र, त्यांचं महान कार्य समजून येईल. चला पुढे जाऊया. भारतातील पहिले महिला विद्यापीठ टिंबटिंब यांनी स्थापन केले. माहिती असायला पाहिजे तुम्हाला. दिनांक 3 जून 1916 रोजी पुण्यामध्ये भारतातलं पहिलं महिला विद्यापीठ स्थापन झालंय, ज्याचं आज नाव आहे SNDT, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरे. कोणी स्थापन केलं? महर्षी धोंडो केशव कर्वे. जपानमध्ये अशा प्रकारच्या महिला विद्यापीठाची 1900 साली स्थापना झाली होती. जपानमधील टोकियो नावाच्या राजधानीच्या शहरामध्ये
त्याच विद्यापीठाची माहिती मिळाली आणि त्या विद्यापीठापासून प्रेरणा घेऊन कर्वेंनी अशा प्रकारच्या विद्यापीठाची स्थापना केली। या पहिल्या महिला विद्यापीठाचे कुलगुरू होते रा गो भांडारकर, हे कुलगुरू होते। स्त्रियांसाठी स्वतंत्र विद्यापीठ कशाला अशा प्रकारचा विरोध करणारी सुद्धा त्यावेळेस एक व्यक्ती होती, NK नटराजन नावाची। मात्र या विद्यापीठाची कर्वेंनी स्थापना केली। स्थापना केल्यानंतर या विद्यापीठाला 15 लाख रुपयाची देणगी मुंबईचे उद्योगपती सर विठ्ठलदास ठाकरसी यांनी दिली आणि त्यांची अट होती, त्यांच्या काही अटींपैकी एक महत्त्वाची अट होती की या विद्यापीठाला आपल्या आईचं नाव द्यायचं आणि म्हणून आईचं नाव दिले श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी। अट दुसरी अशी होती की या संस्थेचं मुख्यालय मुंबईमध्ये झाल्यानंतर मुख्यालय इमारतीचं काम मुंबईला झाल्यानंतर मुख्यालय मुंबईला न्यायचं। 4 सिनेटपदी सर विठ्ठलदास ठाकरसी यांची माणसं असणार होते। अशा काही महत्त्वाच्या अटी पूर्ण झाल्यानंतर हे SNDT हे विद्यापीठ अतिशय मोठ्या जोमानं ताकदीनं महिलांचं पहिलं विद्यापीठ स्थापन झालेलं आहे कर्वे। पुढे पंडिता रमाबाई यांनी टिंब या संस्थेची स्थापना केली। पंडिता रमाबाई यांनी तुम्हाला इथं दिसेल शारदा सदन नावाच्या संस्थेची स्थापना केली। पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर। पंडिता रमाबाई यांनी शारदा सदन, मुक्ती सदन, प्रीती सदन अशा नावाच्या संस्था स्थापन केलेल्या। पंडिता रमाबाई यांचं जीवनचरित्र, त्यांचा संघर्ष फार हालाकीचा आहे। त्यांचा संघर्ष हा अवलोकन करण्यालायकीच। कर्नाटकमधील एका ब्राह्मण कुटुंबातील, एका विद्वान ब्राह्मण कुटुंबातील ही मुलगी। मात्र गावातील काही जुन्या अंधश्रद्धा प्रथा पाळल्या नाही म्हणून गावानं बहिष्कार टाकला। त्या बहिष्काराच्या मनस्तापामध्ये, त्या त्रासामध्ये आईवडिलांचा मृत्यू झाला। आईवडिलांचा मृत्यू झाल्यानंतर आपल्या मोठ्या भावाबरोबर त्यांनी राज्य सोडलं, गाव सोडलं, कलकत्त्याला गेल्या। दुर्दैवाची गोष्ट की कलकत्त्याला आल्यानंतर भावाचा देखील मृत्यू झाला। एका दलित वकिलाबरोबर कलकत्त्यामध्ये लग्न केलं। मात्र समाजाला ते सुद्धा आवडलं नाही आणि समाजानं तिथेही त्रास द्यायला सुरुवात केली। पतीचा देखील मृत्यू झाला। आपल्या एकुलत्या एक कन्येबरोबर या महाराष्ट्रात आल्या। महाराष्ट्रामध्ये त्यांनी शारदा सदन, प्रीती सदन, मुक्ती सदन या संस्थांच्या माध्यमातून महिलांची सेवा सुरू केली। याच काळामध्ये त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला। त्यांना पुन्हा मुंबईमध्ये त्रास सुरू झाल्यानंतर पुण्यात आल्या। पुण्यामध्ये त्रास सुरू झाला, विरोध झाला म्हणून ते पुण्यातील केडगावमध्ये आल्या। आणि दुर्दैवाची अजूनची गोष्ट तुम्हाला सांगतो की त्यांच्या मुलीचा सुद्धा मृत्यू त्यांना पाहावा लागला आणि सरते शेवटी पुण्यातील केडगाव चौफला नावाच्या ठिकाणीच त्यांचा मृत्यू झाला। तिथेच त्यांची समाधी। असा हा दुःखदायक आणि संघर्षदायक प्रवास पाहायचा असेल तर आपल्या इतिहासाच्या कोर्समध्ये पंडिता रमाबाई यांचं सुद्धा स्वतंत्र लेक्चर आहे। त्यांच्या जीवनावर, त्यांचा चरित्रपर व्हिडिओ आपण बनवलेला आहे, तो सुद्धा अवश्य पहा, कारण त्यांच्या जीवनावर सुद्धा अनेक प्रश्न परीक्षेला विचारले जातात। चला, शारदा सदन हे उत्तर सापडले आपल्याला। हे हिंदू महासभा काय, हे तर महत्त्वाची संस्था आहे। 1915 साली मुंबईमध्ये पंडित मदन मोहन मालवीय यांनी स्थापन केलेली संस्था आहे। अनेक लोकांनी या संस्थेमध्ये काम केलेले, अगदी पंजाबचे लाला लजपतराय असतील किंवा खूप लोकांनी काम केले। आत्ता काल परवा झालेल्या ग्रुप सीच्या पेपरला सुद्धा हिंदू महासभेवर प्रश्न आलेला आहे। पुढचा पर्याय काय, मनी भवन। जेव्हा महात्मा गांधीजी मुंबईला राहायचे तेव्हा मनी भवन या इमारतीमध्ये ते राहायचे। मनी भवन ही इमारत सुद्धा फेमस आहे, परीक्षेला विचारली जाते। चला, मुक्तांगण काय विषयाने पर्याय तयार करायचं म्हणून केलेले आपल्या 24व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आपलं सापडले। रमाबाई रानडे यांनी सेवा सदन, रमाबाई रानडे आता लक्षात राहू द्या, रमाबाई, पंडिता रमाबाई नाही, रमाबाई रानडे। रमाबाई रानडे यांनी सेवा सदन संस्थेच्या माध्यमातून स्त्रियांसाठी, सेवा सदन संस्थेच्या माध्यमातून स्त्रियांसाठी कोणता अभ्यासक्रम सुरू केला आहे तर परिचारिका अभ्यासक्रम सुरू केलाय। पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर। पुढे बंगाल प्रांतातील द मोहम्मदन लिटररी सोसायटी या संस्थेचे संस्थापक कोण? पहा, तुम्हाला कन्फ्युजन होऊ नये म्हणून इथं बंगाल प्रांत पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट की हे मोहम्मदन हे असंही लिहितात, मोहमेडन, काही बी असू द्या एकच आहे, वेगळं वेगळं नाही।
मग द मोहम्मदन किंवा द मोहमेडन लिटररी सोसायटी बंगालमध्ये कोणी स्थापन केली? काही जणांनी तर सर सय्यद अहमद खान उत्तर दिले आणि मला विचारले सर आमचं उत्तर चुकतंय कसं? तर बंगालमधील द मोहमेडन लिटररी सोसायटीची स्थापना अब्दुल लतीफ यांनी केलेली आहे. लक्षात राहू द्या, सर सय्यद अहमद खान नाही. मग इथं यांच्याबद्दल तर असलं काहीतरी वाचलं होतं, ऐका. पुढे चला, पुढचा प्रश्न पहा. मोहमेडन किंवा मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेज, थोड्या नावात समानता असल्यामुळे तुम्हाला तसं वाटतंय. या संस्थेची स्थापना कुठं? तर अलीगड या ठिकाणी या संस्थेची स्थापना केली. ना आता तुमचं उत्तर सर सय्यद अहमद खान. सर सय्यद अहमद खान यांनी इथं अलीगडमध्ये मोहमेडन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना केली. पुढे या कॉलेजचा शाखा विस्तारल्या आणि याचंच अलीगड मुस्लिम विद्यापीठ झालं. सर सय्यद अहमद खान यांच्या कार्यामुळं 1920 मध्ये ब्रिटिश सरकारनं त्यांना सन्मानित करत असताना सर ही पदवी त्यांना बहाल केली. अशा रीतीनं प्रश्न क्रमांक 27 आपलं उत्तर आहे, पर्याय क्रमांक 3. चला पुढे जायचं. हिंदू महासभा या संघटनेची स्थापना या टिंबटिंब या वर्षी आपली चर्चा झाली. 1915 मध्ये हिंदू महासभेची स्थापना केली. चला पुढे जाऊया. बनारस हिंदू विद्यापीठाची पायाभरणी. बनारस हिंदू विद्यापीठाची पायाभरणी म्हणजे स्थापना पंडित मदन मोहन मालवीय यांनी केली. याच पंडित मदन मोहन मालवीय यांच्या कार्याचा गौरव म्हणून 2015 साली त्यांना भारत सरकारनं अटल बिहारी वाजपेयी यांच्याबरोबर भारत रत्न या पुरस्काराने सन्मानित केले आहे. चला प्रश्न क्रमांक 29चं उत्तर आपलं पर्याय क्रमांक 2 मिळालं. नेक्स्ट. टिंबटिंब यांनी टिंबटिंब साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जगातील सर्वात मोठी सर्वात ताकदीची संस्था संघटना म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उल्लेख केला जातो. जगातली सर्वात मोठी सर्वात ताकदीची, ज्याला शॉर्टमध्ये RSS म्हणतात. अशा या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना कोणी केली, केव्हा केली, कोठे केली? तर डॉक्टर हेडगेवार यांनी केली हे आपल्याला माहिती आहे. मग इथंही हेडगेवार आहे, तिथंही हेडगेवार. मग सालावर डिपेंड आहे. 1925ला स्थापना झाली, याचा अर्थ दुसरं साल कट झालं. आणि नागपूरमध्ये स्थापना झाली, याचा अर्थ पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर आहे. चला पुढे जाऊया. सावरकरांनी टिंबटिंब येथे सर्वांना मुक्त असणाऱ्या पतित पावन मंदिराची उभारणी केली. बऱ्याच जणांनी याचं उत्तर नाशिक लिहिले आणि परत शंका विचारली, सर आमचं उत्तर चुकलंय कसं? ऐका. 1910 साली सावरकरांना काळ्या पाण्याची 50 वर्षाची शिक्षा झाली आणि त्यानंतर सावरकरांची रवानगी अंदमान निकोबार बेट समूहावरील पोर्ट ब्लेअर या ठिकाणी असणाऱ्या सेल्युलर जेलमध्ये झाली. या सेल्युलर जेलमध्ये राहत असताना चांगल्या वागणुकीमुळे सावरकरांना 1921 मध्ये तिथून हलवलं गेलं आणि कलकत्त्याच्या म्हणजे अलीपूरच्या तुरुंगामध्ये टाकलं. तिथंही चांगली वागणूक मिळाली म्हणून 1924 मध्ये सावरकरांना जिल्हा सोडायचा नाही आणि राजकारणामध्ये सहभागी व्हायचं नाही या अटीवर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये स्थानबद्ध केलं. आणि मग तिथं राहत असताना सावरकरांनी खूप चांगलं काम झालं. म्हणजे विशेषतः सर्व धर्म समभाव, अस्पृश्यांच्या उद्धारासाठी, अस्पृश्यतेच्या निवारणासाठी त्यांनी फार मोठं काम केलं. आणि अस्पृश्य समाजासाठी एका मंदिराची उभारणी केली जिथं सर्वांना परवानगी होती. म्हणजे अस्पृश्यांना परवानगी होती, बाकीच्या नाचायचीच. पतित पावन मंदिराची उभारणी केली म्हणून उत्तर याचं रत्नागिरी. लक्षात राहू द्या. 1937 सालापर्यंत सावरकर रत्नागिरीमध्ये होते आणि तिथं त्यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये फार मोठं काम केलं. स्पृश्य अस्पृश्य महिलांच्या सहभोजनाचा, हळदी कुंकवाचा अशा प्रकारच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी समानतेचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम केलं. चला पुढे जाऊया आपण. अचूक जोडी ओळखा. पहिली जोडी काय? अचूक म्हणजे बरोबर. साहित्य क्षेत्रातील नोबेल CV रमन. CV रमन यांना संशोधनातील मिळालेला आहे नोबेल.
नोबेल पुरस्कार मिळाला आहे, मात्र साहित्यातला नाही, तो विज्ञानातला मिळाला आहे, म्हणजे पहिली जोडी चुकीची आहे. विज्ञान क्षेत्रातील नोबेल रवींद्रनाथ टागोर, उलट झालं. रवींद्रनाथ टागोरांना साहित्य क्षेत्रातला नोबेल मिळाला 1913 गीतांजली नावाच्या त्यांच्या काव्यग्रंथाला, म्हणजे ही सुद्धा जोडी चुकीची आहे. पुढं पर्याय क्रमांक 3 आहे सत्यार्थ प्रकाश, स्वामी विवेकानंद. सत्यार्थ प्रकाश नावाचा आर्य समाजाचा मुखपत्र आणि ग्रंथ जो आहे तो स्वामी दयानंद सरस्वती यांचा आहे, स्वामी विवेकानंदांचा नाही, म्हणजे तिसरी जोडी बी चुकीची. याचाच अर्थ पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर आहे, वरीलपैकी एकही नाही. 32 प्रश्न झाला. पुढे 34. राजा राममोहन रॉय यांनी टिंब येथे हिंदू कॉलेजची स्थापना केली. बनारस हिंदू विद्यापीठ, पंडित मदन मोहन मालवीय हिंदू विद्यापीठ आणि हिंदू कॉलेज, फरक लक्षात राहू द्या. हिंदू कॉलेज राजाराम मोहन रॉय यांनी कुठं, तर बंगाल प्रांतामध्ये कोलकाता या ठिकाणी. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर. पुढे ओके. अशा रीतीनं इयत्ता 8वी विषय इतिहास व नागरिक शास्त्र आणि यामध्ये पाठ क्रमांक 5 ज्याचं नाव आहे सामाजिक व धार्मिक प्रबोधन, फार महत्त्वाचा घटक आहे की ज्या घटकावर तुम्ही राज्यसेवा घ्या, ग्रुप बी ची कंबाईन घ्या, ग्रुप सी ची कंबाईन घ्या, पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, आरोग्यसेवक, वनरक्षक अशा अनेक परीक्षांना या धड्यामधले प्रश्न तुम्हाला दिसतील. म्हणजे इथून पुढं तर इतके महत्त्वाचे पाठ आहेत. हा कोर्स किती महत्त्वाचा आहे हा तर तुम्हाला 8वी पासून तर जास्त जाणवायला सुरुवात होईल. आणि आपली किमान या कोर्समधून, अशा प्रकारच्या टेस्टच्या कोर्समधून राज्यसेवेपर्यंतची सामान्य ज्ञानाची तयारी होईल असा मला विश्वास आहे. तुम्ही सुद्धा मन लावून अभ्यास करा. अगोदर पाठ वाचायचा, नंतर टेस्ट सोडवायची, नंतर टेस्टचं विश्लेषण पाहायचं. अशा क्रमाने तुम्ही जर अभ्यास केला तर नक्कीच तुम्हाला सामान्य ज्ञानामध्ये जे अशक्यप्राय वाटणारी गोष्ट आहे की ते आउट ऑफ मार्क्स सामान्य ज्ञानात मिळत नाही, मात्र या अशा पद्धतीने तयारी केली तर नक्कीच मिळणार आहे आणि त्याचा आपल्याला खूप फायदा होणार आहे. या विश्लेषणामध्ये, या पाठामध्ये इथंच थांबूया. पुन्हा भेटू पुढील पाठात, पुढील विश्लेषणामध्ये. धन्यवाद. थँक्यू.